मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील रस्ते खराब झाल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण, अनेकांना साईड देत असताना बस चिखलामध्ये अडकल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक झाली होती ठप्प। धाराशिव जिल्ह्यामध्ये 11 ऑगस्टपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू, कायदा आणि सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकारी शोभा जाधव यांनी जाहीर केला आदेश। चंद्रपूरमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ कंत्राटी कर्मचारी संघाच्या वतीने आंदोलन, विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन। शिक्षण अधिकाऱ्याला 25 लाखांची खंडणी मागणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल, जालना पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल, पोलीस निरीक्षक संतोष साबळेंची माहिती। पुणे बंगळुरू महामार्गावरील टोलनाका परिसरामध्ये 55 लाखांच्या सोन्यावर डल्ला, घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ, एका संशयित आरोपीला करण्यात आली अटक। कराडमध्ये बनावट सोन्याची बिस्किटं पोलिसांनी पकडली, 50 लाखांच्या फसवणुकीचा डाव उघड, तर या प्रकरणी तिघांना अटक। चंद्रपूरमध्ये कारमध्ये विक्रीसाठी ठेवलेली दारू पोलिसांकडून जप्त, 97,000 रुपयांची रोकड जप्त, आरोपींवर गुन्हा दाखल। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बनावट व्हीआयपी पास विकून लाखोंची कमाई, खालापूर टोलनाक्यावरील सिक्युरिटी गार्डचा गैरव्यवहार उघड, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। हस्ताक्षर खराब असल्याने विद्यार्थ्याचा हात पेटत्या मेणबत्तीवर धरून दिले चटके, मालाडमधील खासगी शिकवणी देणाऱ्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल। अमरावतीमध्ये जागेच्या वादातून 4 जणांकडून एका महिलेला मारहाण, वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, 4 जणांवर गुन्हे दाखल। पिंपरी चिंचवडमध्ये सराईत गुन्हेगारांकडून देशी बनावटीचे 2 पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुस जप्त, मालमत्ता विरोधी गुन्हे पथकाची कारवाई, गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या। कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या बसमधील प्रवाशांना चोरट्यांनी लुटलं, 35,000ची रक्कम आणि 80 ते 90 लाखांचे दागिने केले लंपास, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एकाला अटक, तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू। चंद्रपूरच्या विक्तूबाबा मठ परिसरामध्ये बंदुकीचा थरार, देशी कट्ट्यातून गोळ्या झाडत भावाची हत्या, सख्ख्या भावानंच केली राहत्या घरी हत्या, जमिनीच्या वादातून हत्या झाल्याची माहिती। भंडाऱ्यामध्ये पोलिसांकडून 307 किलो अफू जप्त, शहापूर परिसरातून 16 पोती अफू जप्त, प्रकरणी 2 परप्रांतीय आरोपींना अटक। पुण्यामध्ये ई-बाईकचं आमिष दाखवत 2000 जणांची फसवणूक, पार्ट टाइम जॉबच्या नादामध्ये 25 कोटींची फसवणूक। गडचिरोलीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 52 लाखांच्या दारूसह मालवाहू वाहन पकडलं, कारवाईमध्ये 2 आरोपींना करण्यात आली अटक। स्वतःच्याच मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला मरेपर्यंत जन्मठेप, अंबाजोगाई कोर्टाचा कठोर निर्णय। निसार उपग्रहाचा श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण, भारत आणि अमेरिकेची एकत्रितपणे विकसित केलेली पहिली पृथ्वी निरीक्षण उपग्रह मोहीम। हिंगोलीच्या सेनगाव परिसरामध्ये बंधारा फुटला, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बंधारा फुटला, शेती पिकाचं मोठं नुकसान। गडचिरोलीमध्ये पोषक रानभाज्यांच्या प्रदर्शनाचं आयोजन, आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईकेंच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन, प्रदर्शनामध्ये मोहफुलांचे लाडू आकर्षणाचा केंद्रबिंदू। चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसानं इरई धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ, धरणाचे 2 दरवाजे उघडले। पैठणच्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ, जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जाणार, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना। नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, 1235 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। विद्यार्थ्याचा शाळेतच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील जेई स्कूलमधील घटना, कुटुंबियांकडून आक्रोश व्यक्त। झोका खेळताना पडल्यानं 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, पैठण तालुक्यातील आपेगाव येथील घटना, अंकुश एकनाथ कापसेचा मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव। हिंगोलीच्या बाबुळगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या, कर्जाला कंटात, विहिरीमध्ये उडी घेत केली आत्महत्या। धुळ्यातील दाम्पत्याची चिपळूणच्या वशिष्ठी नदीमध्ये आत्महत्या, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट, 1.5 महिन्यांपूर्वीच दोघांचं लग्न झाल्याची माहिती। चिपळूणमध्ये डॉक्टरच्या मुलाची आत्महत्या, चिपळूणच्या वाणीआळी येथील घटना, आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट। गोव्याच्या पेडणेमध्ये वस्ती दुचाकीला जोराची धडक, दुर्घटनेमध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरामधील बर्गरच्या दुकानाला भीषण आग, आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक, कर्मचारी बाहेर पळाल्यानं जीवितहानी टळली। पुण्यातील पाणशेत खोऱ्यामध्ये बिबट्याची दहशत, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण।
मॅगीच्या पाकिटामध्ये आढळलं मेलेलं पालीचं पिल्लू. अहिल्यानगर शहरातील धक्कादायक प्रकार. डीमार्ट कंपनीकडे तसंच मॅगी बनवणाऱ्या कंपनीला कळवलं. लवकरात लवकर कारवाई केली जाईल, अन्न सुरक्षा विभागाची माहिती. भारताची पहिली महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचं नागपूरमध्ये जंगी स्वागत. तर ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि पुष्पहार घालत स्वागत करण्यात आलं. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ. धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील पोषण आहारात खराब साहित्याचा पुरवठा. संतप्त पालकांनी पोषण आहारातील साहित्य बीडीओ कार्यालयाच्या समोर मांडलं. लाडकी बहीण योजनेचे 6,800 कोटी वसूल केले जाणार. स्वयंघोषणापत्रामध्ये खोटी माहिती दिल्यावरून लाभार्थ्यांवर कारवाई. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांची बोगस नोंदणी. 44,77,000चा शासनाला गंडा. 25 जणांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पंढरपूरमधील चंद्रभागा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर. नदीपात्रामध्ये 81,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. सोलापुरातील भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. अनेक गावांचा संपर्क तुटला. नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली. कोल्हापूरच्या दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. धरणातून 5,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिकला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण 76% भरलं. धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा जोरदार विसर्ग. नांदेड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. बारड भागामध्ये सोयाबीन पीक पाण्याखाली. बळीराजा चिंतेत. चंद्रपूरमध्ये दमदार पाऊस. नलेश्वर तलाव ओव्हरफ्लो. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची या परिसरामध्ये गर्दी. बीडमध्ये 3 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कापूस पिकाचं नुकसान. शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. शासनानं तातडीनं मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. जालन्यामध्ये ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करणारे गुन्हेगार जेरबंद. 7,19,820 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. सांगलीमध्ये अमणापूरच्या वैष्णोदेवी मंदिरामध्ये चोरी. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. चोरट्यांचा तपास सुरू. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. भंडाऱ्याच्या रुग्णालयातील पसार डॉक्टरचं आत्मसमर्पण. अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केल्यानंतर डॉक्टर फरार होता. वाशीमध्ये अवैध जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 8,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. पनवेल पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल. महिलेला लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गुन्हा. आरोपींसह आणखी 2घांवर गुन्हा. पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीसाठी 35 लाखांची मागणी. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मार्फतच मागितले पैसे. इच्छुक ठिकाणी बदली करण्यासाठी पैशांची मागणी. छत्रपती संभाजीनगरामध्ये अप्पर पोलीस अधीक्षकांच्या नावावर बनावट फेसबुक अकाउंटवरून आर्थिक मदत मागणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक. मालेगाव गुंडांकडून तरुणावर गोळीबार. गोळी मारल्यानंतर तरुणावर शस्त्रानं वार. तरुण गंभीर जखमी. अवैध दारूची वाहतूक करणारा टेम्पो जप्त. रत्नागिरी पोलिसांची कारवाई. 63,000ची दारू करण्यात आली जप्त. पंढरपूरमध्ये तीर्थ म्हणून चंद्रभागेच्या पाण्याची विक्री. सुरक्षा कर्मचाऱ्याचा धंदा. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. नांदेडमधील सीता नदीपात्रामध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह. मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू. अमरावतीमध्ये खोलापूर गावात तरुणीवर सामूहिक अत्याचार. मुख्य आरोपीला अटक. 2 अल्पवयीन आरोपींची बाल सुधारगृहामध्ये रवानगी. सोलापूरमध्ये चोरीला गेलेल्या 2 ट्रॅक्टरचा 48 तासांमध्ये शोध. वैराग पोलिसांची कारवाई. 2 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. पुण्यामध्ये घरफोडी चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. आरोपींकडून 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. नागपूरमध्ये भरदिवसा व्यावसायिकाच्या पैशांवर डल्ला. पेट्रोल पंप व्यावसायिकाच्या कारची काच फोडत 25 लाख रुपये लंपास. सदर परिसरातील घटनेनं खळबळ. लहान मुलीला भीक मागायला लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. टोळीतील 5 जणांना अटक. पुण्यातील कात्रज परिसरातून 2 वर्षांच्या चिमुरडीचं करण्यात आलं होतं अपहरण. अमरावतीमध्ये हुमणी अळीच्या प्रादुर्भावानं शेतकरी हवालदिल. शेतकऱ्यांवर पेरणीचं संकट. तातडीनं उपाय योजना कराव्यात, शेतकऱ्यांची मागणी. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध प्रकारच्या भाज्या दाखल. मात्र पावसानं भाज्यांचे दर घसरले. तब्बल 20% भाज्यांचे दर कमी. पैठणमध्ये ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक. ऊसाचं बिल तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, अन्यथा आंदोलन करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंगणवाड्यांच्या साहित्यातील खरेदीमध्ये 9 कोटींचा घोटाळा. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची उत्तराला टाळाटाळ. 2 दिवसामध्ये उत्तर न दिल्या शिस्तभंगाची कारवाई.
भुयारी मेट्रोचा वरळी सायन्स म्युझियम ते कप परेडपर्यंतचा मार्ग लवकरच खुला होणार. त्यापूर्वी या मार्गावरील महत्त्वाची स्थानकं जाहिरातदारांच्या घशात. ठाकरे बंधू एकत्र याव्यासाठी 250 किलोमीटर पदयात्रा. 5 शिवसैनिकांची पायीवारी. नांदेडच्या आरळी गावापासून ते बीडमधील कपिलधार देवस्थानापर्यंत पदयात्रा. छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेच्या बसमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय. पोलीस आयुक्त प्रवीण पवारांची विशेष मोहीम. कोल्हापूरमध्ये निवृत्तीनंतरही काम केलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या चौकशीचे आदेश. उपजिल्हाधिकाऱ्यांकडून निवृत्तीनंतरही 4 वर्ष 4 महिने काम. माजी उपमहापौर यांच्याकडनं हा प्रकार उघडकीस. सीआयडीकडे केवळ 4 हस्ताक्षर तज्ज्ञ. 4 हस्ताक्षर तज्ज्ञांवर 9 जिल्ह्यांची जबाबदारी. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सीआयडीला कर्मचारी वाढवण्याचे आदेश. बनावट चालार्थ आयडी प्रकरणातील शिक्षकांची होणार 1-to-1 सुनावणी. शिक्षक आयुक्तांचे उपसंचालकांना आदेश. सोलापूरमध्ये आशा सेविकांना आमिष दाखवत शासकीय रुग्णालयातील गर्भवती माता खासगी रुग्णालयाकडे नेल्या. आरोग्य विभागाच्या चौकशीमध्ये प्रकार उघडकीस. तर डॉक्टर आणि नर्सिंग होमला पालिकेची नोटीस. छत्रपती संभाजीनगर पालिकेची रस्ता रुंदीकरण मोहीम. अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी 334 संचिकांना मंजुरी. पालिकेला 5,62,00,000 महसूल प्राप्त. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 45 नवीन आधार सेवा केंद्रांची स्थापना होणार. 13 ऑगस्टपर्यंत सर्व सादर करण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटलांचं आवाहन. हिंगोलीच्या कोळसा ते कवठा रस्त्यावरील पुलाचे काम संत गतीनं. नागरिकांचा जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यातून प्रवास. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ. रस्त्याची दुरुस्ती करावी चालकांची मागणी.